अखंडमंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः तस्मै साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। गंगापापं शशीतापं दैन्यं कलुस्तुर्तता तापं ताप्यं च दैन्यं च शारेत श्री गुरुदर्शनम। कल्पना केली असताना दारिद्र्य जातं, परंतु सद्गुरूंचं दर्शन घेतल्यानंतर या तिन्ही गोष्टींचं निरसन होतं। इतकं सद्गुरूंचं दर्शन जे आहे ते श्रेष्ठ आहे। सद्गुरूंबद्दल कोणी कोणी काय काय म्हटलेलं आहे। सद्गुरूनं देव मोठा, जो मानेल तो करंटा, सांगणारे आहेत रामदास स्वामी। तुका म्हणे कैसे आंधळ हे जन, विसरून गेले खऱ्या देवा। सद्गुरूंचं वर्णन करताना सांगतात की खरा देव हा सद्गुरूच आहे, पण लोक देवाला देव मानतात। हे सद्गुरू मोठे आहेत त्याच्यापेक्षा, हे ते मानसच नाही आहे। सद्गुरू हे एवढे खरे मोठे आहेत का? मोठे जरी असले तरी ते इतके मोठे नाही आहेत की ज्याच्यामुळे आपण त्यांच्या संपर्कात येऊ शकत नाही। कबीर जे म्हणतात, बडा भया तो क्या भया, जैसा पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं, फल भी लगे अति दूर। खजुरासारखं नुसतं मोठं, खजुराच्या झाडासारखं मोठं की जे खजूर हाताने तोडता येत नाही आणि त्याच्या झाडाखाली बसता येत नाही, त्याची छाया पण पडत नाही, असे गुरु काय कामाचे? असे आपले सद्गुरू नव्हते। काका महाराज हे कधीही आपल्याला दर्शन देत असत। सद्गुरू तीर्थ नावाचं एक स्तोत्र लिहिलेलं आहे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी। आता सगळं सांगत नाही, मला माहिती, वेळ झालेला आहे। त्यात त्यांनी एकच सांगितलेलं आहे की या तीर्थामध्ये आंघोळ करताना कुठलाही मुहूर्त पाहावा लागत नाही, कोणतीही पर्वणी पाहावी लागत नाही, कोणत्याही काळ पाहावं लागत नाही, कोणतीही वेळ पाहावी लागत नाही। कधीही या सद्गुरू तीर्थात तुम्ही स्वतःला बुडवून टाकू शकता आणि मोक्ष मिळवू शकता। तर सद्गुरू एवढे मोठे आहेत का? ब्रह्मांड पुराणामध्ये एक श्लोक होता, तो वाचला मी। गुरुमाता गुरुपिता गुरुरेव परशिवम, शिवे रुष्ट्रे गुरस्त्राता गुरे रुष्ट्रे न कश्चन। गुरुमाता आहे, गुरुपिता आहे, गुरु हे परशिवही आहे। शिवरुष्ट्र जर का झाले, शिव जर का रागवले तर त्याचं परिकरण सद्गुरू करू शकतात, पण सद्गुरू जर का रागवले तर त्याचं परिकरण भगवान शिव पण करू शकत नाही। सांगते कोण? ब्रह्मांड पुराण। हे खरं आहे का? मग माझ्या मनात अनेक दिवस हा प्रश्न होता। एक दिवशी काका महाराजांना मी विचारलं की याचा अर्थ असं घ्यायचा का की सद्गुरू हे भगवान शिवापेक्षा देखील श्रेष्ठ आहे? तर काका महाराज म्हणाले हो। आता हो म्हणाल्यानंतर मी कधी परत त्यांना का म्हणून असा प्रश्न विचारत नसे, पण त्यांच्याच लक्षात आलं की याच्या लक्षात नाही आलेलं। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की भक्त किती जरी देवाजवळ गेला तरी देव भक्ताला देव करत नाही, परंतु तुम्ही सद्गुरूंच्या जर का जवळ गेलात तर सद्गुरू तुम्हालाही गुरु करतात। त्यामुळे गुरु हे देवापेक्षा देखील श्रेष्ठ आहे। गुरु गोविंद तो बडे थे, मनी करू विचार, हरि विरिजे तो सार है, गुरु विरिजे तो पार। सद्गुरू हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, कबीरजी सांगतात आहे। कारण काय आहे? तर भगवंत जो आहे तो एका योनीतनं दुसऱ्या योनीत, दुसऱ्या योनीतनं तिसऱ्या योनीत, असं 84 लाख योनीमध्ये तो भगवंत सतत आपल्याला जन्मच घालत असतो। फक्त सद्गुरूच असे आहे की जे आपल्याला अशा प्रकारची दीक्षा देतात की ज्यामुळे आपल्याला 3 जन्मामध्ये मोक्ष मिळू शकेल। पण भगवंत गुरुपेक्षा एवढं श्रेष्ठ कोण आहे? मग श्रेष्ठ कोणीच नाही आहे। आणि गुरु
आता आपण सगळे संतच बघतोय, तर एकनाथ महाराज म्हणतात, गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, देवतेचा अंकेला स्वये संचेला त्याचे घरा, एका जनार्दनी गुरुदेव तेथे नाही बा संशय. गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू का म्हटलेलं आहे? असा ज्याचा विश्वासू म्हटलं असतं तर चाललं नसतं का? पण एकनाथ महाराज म्हणतात की ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, माझे सद्गुरूच परमात्मा आहे, त्याच्यापुढे दुसरं कोणीही नाही. मग देव त्याचा अंकेला स्वये संचिला त्याचे घरा. अंकेला म्हणजे मांडीवर बसणं, लहान मूल. आता जे आजोबा झालेले आहेत त्यांना माहिती असेल की त्यांचे नातवंड जे आहे ते त्यांना न विचारता कधी त्यांच्या पटकन मांडीवर येऊन बसतात आजोबा बसलेले बघितल्यानंतर. तर त्याचं कारणच ते आहे. तर तसा देव येतो हे खरं आहे का? एकनाथ महाराजांचा माझ्या सद्गुरूंशिवाय कोणीही मोठा नाही हा भाव एवढा मोठा होता की श्रीखंड्या म्हणून भगवान श्रीकृष्ण 12 वर्ष त्यांच्याकडे पाणी भरत होते, पण यांना कळलंच नाही हा श्रीकृष्ण आहे. आपल्यासारख्यांचं ठीक आहे, हो आपल्याला ओळखता येणार नाही देव, पण एकनाथ महाराजांना येऊ नये ते तर जाऊ द्या. म्हणजे हे एक्सेप्शनल केस आहे असं नाही आहे. भगवान दत्तात्रेय त्यांच्या घरी द्वारपाल म्हणून उभे असायचे, तरीही त्यांना कळलं नाही. तुम्हाला आम्हाला ठीक आहे, कारण एकच, बाकी कोणीही नाही असतील, परंतु माझे सद्गुरू हेच परमात्मा आहेत. ते जेवढे श्रेष्ठ आहेत, जेवढे तुम्ही श्रेष्ठ मानाल, ये यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम. जेवढं तुम्ही गुरूंना उच्च धराल, जेवढं जास्त ठेवाल, तेवढा प्रवाह जास्त वाहतो. समजा तुम्ही इथनं नुसतं पाणी टाकलं तर काही होणार नाही, पण एका मोठ्या धबधब्याखाली जाऊन उभे राहा, त्या पाण्याचा मारा देखील सहन होत नाही, एवढा पाणी येतो की म्हणजे ते पाणी जितकं वर जाईल तेवढा त्याचा जो फोर्स असतो तो जास्त असतो. म्हणून किंवा आपण व्होल्टेज बघा, इलेक्ट्रिसिटीमध्ये बघा, सेलला हातात धरा, शॉक बसत नाही, पण इथे बोट घालून बघा, आता घालू नका, पण इथे बोट घालून बघा, मग लक्षात येईल. कारण ते व्होल्टेज एवढं जास्त आहे की त्याचा शॉक बसतो. तुम्ही गुरूंना जेवढं उच्च धराल, जेवढं गुरूंना तुम्ही समजाल की ते परमात्मा स्वरूप आहे, तेवढं त्यांच्याकडनं तुम्हाला ज्ञान पाझरेल, तेवढे त्यांच्याकडनं कृपा होईल, तेवढी त्यांच्याकडनं कृपादृष्टी होईल. गुरुवाक्य शिष्याचं कारण सर्वता नो होय निर्वाण, जैसे शिष्याचे अंतःकरण तैसी सिद्धी पाववी वेगळी. गुरु स्वतः काहीच करत नसतात. तुमची गुरूंवर किती श्रद्धा आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम. जो माझं जसं भजन करतो, जो माझ्यावर जशी श्रद्धा ठेवतो तसंच त्याचं मी भजन करतो किंवा त्याच्यावर श्रद्धा ठेवतो. तुमची जर का श्रद्धा जास्त असेल, ती जर का मोठी असेल, ती जर का चांगली असेल, तर सद्गुरूंची देखील श्रद्धा तेवढीच असते, तेवढीच येते. उलट ते सगळ्यांवर सारखीच प्रेम करत असतात, सगळी कृपा जास्तच करत असतात, पण ते आपल्याकडे पाझरत का नाही? कारण आपल्याला काही किंतु परंतु असतात. याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आठवते, ऐकली असेल अनेकांनी माझ्याकडनं. एकलव्याची गोष्ट आहे. काही कार्यक्रमानिमित्त काका महाराज पुण्याला जात होते आणि त्या दिवशी इथे दुसऱ्या दिवशी आपण बाहेरगावच्या साधकांसाठी एक शिबिर ठेवलं होतं. आणि ते आल्यानंतर काका महाराजांनी मला हाका मारले. मी समोर राहायचो त्यांच्या. ते म्हणले, अरे उद्या आत्ता मी ताबडतोब पुण्याला निघालो आहे, उद्या थोरल्या महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे, दत्त महाराजांचं पत्र आलं की तुम्ही या आणि हा कार्यक्रम करा, म्हणजे मला काळजी राहणार नाही. तर मी निघालो आहे. तुम्ही म्हटलं, काका महाराज, देवाऱ्यामध्ये देवत नसला तर त्या देवाऱ्याला कोण नमस्कार करणार आहे? आपण आहात म्हणून सगळेजण येतात आहे, आपण आहे म्हणून आहे. ते म्हणे, अरे नाही, दत्त महाराजांनी मला लिहिलेलं आहे की तुम्ही या म्हणजे माझी काळजी, मला काळजी राहणार नाही. जे सगळे जगाची काळजी करतात त्यांची जर का मी काळजी दूर करू शकलो तर माझ्यापेक्षा भाग्यवान दुसरा कोण? आणि तू आहेस नाही ते मला काय काळजी आहे? मी म्हटलं, बापरे, आता काही खरं नाही, आता आपण पूर्ण फसलेलो आहे. तरी पण मी त्यांना वेगवेगळ्या कल्पना सुचवत होतो, हे करा, ते करा, ते करा. त्यांना माझ्यापेक्षा जास्त कळत होतं. ते म्हणले, बैस खाली, तुला एकलव्याची गोष्ट माहिती आहे का रे? म्हटलं, हो. काय कळलं तुला?
आता तिसरीमध्ये जे तात्पर्य वाचलेलं आहे ते तात्पर्य सांगितलं. त्यांनी मला प्रश्न विचारला की जे ज्ञान अर्जुनाला देहधारी द्रोणांकडनं झालं, गुरु द्रोणांकडनं झालं, ते ज्ञान एकलव्याला त्या मूर्तीकडनं कसं झालं, किंवा एक काकणभर जास्त ज्ञान झालं पण कमी झालं नाही, हे कसं काय? माझ्या ताबडतोब लक्षात आलं की आपल्या हे लक्षात येणार नाही, आपल्याला हे समजणार नाही, कारण आपण कधी हा विचार केलेलाच नाही आहे. त्यावेळेला काका महाराजांनी सांगितलं की ज्या गुरुतत्वाचं पूजन अर्जुनाने गुरुद्रोणांच्या माध्यमातून केलं, त्याच गुरुतत्वाचं पूजन एकलव्याने त्या मूर्तीच्या माध्यमातून केलं. त्यांनी एकाच गुरुतत्वाचं पूजन केल्यानंतर दोघांनाही सारखं ज्ञान झालं. नास्ति तत्व गुरु परम. गुरु हे तत्व आहे, गुरु ही व्यक्ती नाही आहे, ते खरोखर परमात्मा आहेत. आणि म्हणे पुढची मेक माहिती आहे का तुला? म्हणे. म्हटलं काय? गुरुची जर का गुरूंवर शिष्याची जर का श्रद्धा असेल, शिष्याची जर का निष्ठा असेल, एकलव्याची ही श्रद्धा होती की हेच माझे गुरु आहेत आणि तो निष्ठापूर्वक त्याच्यापुढे धनुर्धराचा तो अभ्यास करत होता. तर त्यांनी सांगितलं शिष्याची निष्ठा आणि श्रद्धा जर का पराकोटीची असेल तर गुरूंचे काही चालत नाही. द्रोणांना त्याला ते द्यावीच लागली विद्या म्हणा. म्हणून सगळे उपदेश आहेत ते शिष्यांना आहेत, गुरूंना नाही आहे. म्हणून आपला गुरूंबद्दलचा जो भाव आहे तो असा पाहिजे की नाही, काका महाराज असतील बहु होतील बहु, परंतु या समहास. त्यामुळे काका महाराजांनी जे सांगितलेलं आहे, त्यांनी जे नियम घालून दिलेले आहे, त्यांनी ज्या प्रथा घालून दिलेल्या आहेत, त्यांनी जे काय आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करून सांगितलेलं आहे ते सगळं पाळणं, त्याप्रमाणे सगळं करणं म्हणजेच त्यांचा मान सन्मान राखणं किंवा त्यांची खरी सेवा करणं आहे. मी काका महाराजांच्या समोर राहायचो. मार्च महिन्यामध्ये आमच्याकडे मी एचएलला होतो आणि विमानाची भयंकर गर्दी असायची. सगळे विमानं शेड्यूलमध्ये द्यावे लागायचे. एक पायलट जुनं एअरक्राफ्ट ओव्हरऑलसाठी घेऊन यायचा आणि नवीन ओव्हरऑल केलेला एअरक्राफ्ट घेऊन जायचा. तर मी सकाळी 6 वाजता ड्युटीला जायचो तर रात्री 11 वाजता यायचो. सकाळी 6 वाजता जायचो त्यावेळेला काका महाराज अन्निकामध्ये असायचे आणि रात्री 11 वाजता आल्यानंतर काका महाराज झोपलेले असायचे. 15-20 दिवस 3 आठवडे दर्शनच नाही झालं. ज्या दिवशी दर्शन झालं त्या दिवशी मी विचारलं, म्हटलं काका महाराज मी समोर राहतो, ही पुण्याची गोष्ट का समोर राहूनही मला 3-3 आठवडे तुमचं दर्शन होत नाही, ही पापाची गोष्ट. काका महाराज काय म्हणलं आहे, अरे गुरूंच्या जवळ शरीराने राहायचं असतं का म्हणलं आहे, गुरूंच्या जवळ मनाने राहायचं असतं. आम्ही स्वामींच्या जवळ राहत नाही का म्हणे, मनाने राहायचं असतं. म्हणजेच जे सद्गुरूंना अभिप्रेत आहे त्याप्रमाणे तुम्ही वागणं, त्याप्रमाणे तुमचं चालचलन असणं, त्याप्रमाणे तुम्ही निष्ठेने ते मार्गक्रमण करणं म्हणजेच मनाने सद्गुरूंच्या जवळ राहणं आहे आणि मनानेच सद्गुरूंजवळ राहायचं असतं. दत्त महाराजांना हा प्रश्न विचारला होता की आपल्या सद्गुरू कृपा झालेली आहे हे कसं ओळखायचं. आता ते तर फार तर्कज्ञानी होते, 6 शास्त्र येत होते, विद्यावाचस्पती होते. असा तो प्रश्न जो होता तो पानाच्या शेवटी होता. आता म्हटलं तर खूप 3-4 पानं ते उत्तरं दिलेलं असेल. दुसरं पान मी उलटल्यानंतर 3-4 ओळीत त्यांनी उत्तर दिलेलं होतं. त्यांनी काय सांगावं, सद्गुरूंनी सांगितलेली सेवा जर का कोणतीही अडचण न येता तुमच्या हातून घडत असेल तर समजावीस तुमच्यावर सद्गुरूंची कृपा झालेली आहे. आणि ही आपल्या सगळ्यांवर ही कृपा झालेली आहे असं मी सांगू शकतो. कारण आज आपण जो सगळा कार्यक्रम केला तो कार्यक्रम अतिशय व्यवस्थित, आखीव शिस्तीमध्ये, आपुलकीने, प्रेमाने, कोणताही अडथळा न येता झाला. आपापसातला अडथळा तर सोडूनच द्यावं. निसर्गाचा पण अडथळा आला नाही, आज पाऊसच नाही आला. हे सद्गुरूंची कृपा आहे का नाही आहे. कृपा कुठे जायची असते बघायला, ती हीच कृपा आहे. आता जर का धोधो पाऊस आला असता, गळलं असतं, हे झालं असतं तर काय झालं असतं. परंतु सद्गुरू आपल्याकडे बघत असतात, त्यांचं आपल्याकडे लक्ष असतं, आपल्याला ते कळत नसतं. किती जणांच्या लक्षात आलं की आज हे आलं नाही, हे स्वामींची कृपा आहे, काका महाराजांची कृपा आहे. आता 9:15 होता तर 15 मिनटंच घेणार होतो. मी सगळ्यात शेवटची गोष्ट सांगतो.
विधवा बाई असते आणि तिचा मुलगा असतो. ती एका खेडेगावात राहत असते आणि तिला त्या मुलाला गुरुकुलमध्ये घालायचं असतं शिक्षणासाठी म्हणून. तर त्या गावामध्ये गुरुकुल नसतं. त्या गावापासून 2-3 किलोमीटरवर लांब ते गुरुकुल असतं आणि त्यावेळेस सगळीकडे जंगल असायचं आणि तिथे जंगलातनं रस्ता असायचा आणि त्या जंगलातनं ती आई एकदा त्याला घेऊन जाते आणि तो लहान मूल असतं ते घाबरतं की जंगलातनं जायचं हे आहे ते आहे काही नाही आहे. ती म्हणे अरे काही नाही, तुझा दादा आहे ना म्हणे, तो जंगलात असतो म्हणे, तू त्याला फक्त सांग की दादा तू मला या जंगलातनं सुखरूप त्या गुरुकुलापर्यंत नेऊन पोचव, तो तुला पोचवत जाईल. तर तो जातो आणि रोज येतो. तो म्हणे आईला म्हणे पण मला तो दादा दिसतच नाही म्हणे. आई म्हणे तू असं कर म्हणे, तू चालतो ना म्हणे पाठीमागे बघ, पाठीमागे तुला अजून 2 पावलं दिसतील म्हणे, ते तुझ्या दादाचे आहेत म्हणे, तो कृष्ण आहे म्हणे, त्या कृष्णाला तू साथ घालत जा, तो कृष्ण तुला पोचवत जाईल म्हणे. एक दिवशी तो जंगलामध्ये शिरतो आणि वाघाची डरकाळी येते. डरकाळी आल्यानंतर त्याला कळत नाही कुठल्या बाजूने आलेली आहे. तो इतका घाबरतो की सुसाट पळत सुटतो आणखीन त्या गुरुकुलासमोर येतो आणि उभा राहतो आणि बघतो तर श्रीकृष्ण नसतोच. तो म्हणतो वा रे वा म्हणे, काय माझ्या आईने सांगितलं, काय हा श्रीकृष्ण रोज पावलं दिसतं म्हणे, आज मला 2च पावलं दिसतात आहे. हा म्हणे वेळेवर पळून गेला आणि मला एकट्याला सोडलं म्हणे, मला एकदा भेटूच दे म्हणे, मग मी त्याला विचारतो काय येते. तितक्यात भगवान श्रीकृष्ण त्याच्यासमोर प्रगट होतात आणि तो त्यांना विचारतो की का रे मी संकटात असताना तू का नाही आला माझ्या मदतीला. तो म्हणे तुला कोणी सांगितलं, ज्या वेळेला तू संकटात सापडला आणि तुला काहीही सुचेना त्यावेळेस मी तुला माझ्या खांद्यावर घेतलं आणि पळत सुटलो म्हणे. तुला असं वाटलं मीच पळतोय, तू बघ म्हणे हे पावलं माझी आहेत तुझी नाही आहेत. असं सद्गुरू आपल्याकडे प्रेम करत असतात. असं सद्गुरू आपल्याला खांद्यावर घेऊन पळतात, पण ते आपल्याला कळत नाही, आपल्याला असं आपणच करतो आहे. परंतु हा सद्गुरूंचा संकल्प असतो, सद्गुरूंचं प्रेम असतं, सद्गुरूंचा आपल्या मागे जो आशीर्वाद असतो तोच हे सगळं करून घेत असतो. आणि तेच करत असताना त्यांचं सद्गुरूंची कृपा म्हणजे त्याचा शॉर्टकट म्हणजे त्यांनी आपल्यावर संतुष्ट होणं, अतिशय समाधान त्यांना वाटलं आपल्या कामाबद्दल, तर तो त्यांच्या कृपेचा शॉर्टकट असतो असं शास्त्र सांगतं. म्हणून ते त्यांना आनंद होईल, त्यांना वाटेल की बा नाही बा मी सांगितलं त्याप्रमाणे हे सगळेजण करतात आहे असं जर का वाटलं तर आज जसा आपला कार्यक्रम झाला सगळ्यांनी मिळून जसा केला, सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला, मग स्त्री साधक असो पुरुष असो प्रत्येकाने आपापल्या परीने केलं, कोणालाही काम सांगावं लागलं नाही. जसं मी म्हणतो कोणालाही आज्ञा करावी लागली नाही, सगळ्यांनी सेवा केलेली आहे. अशी सेवा जर का केली तर सद्गुरूंची कृपा आपल्या सगळ्यांवर होईलच. म्हणून मी सद्गुरूंच्या स्वामी महाराजांच्या चरणी आणि काका महाराजांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की आमच्या सगळ्या साधकांचं आरोग्य राहो, त्यांचं आयुष्य जे आहे ते आनंदाचं, सुखसमृद्धीचं, भरभराटीचं आणि सगळ्या साधकांचं रोजच्या रोज अखंडित साधनेचं जावं अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरु काका महाराज की जय. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय धोनी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरु काका महाराज की जय.